to the next session of today's Science A lesson number 7th, that is lenses. भिंगे. भिंगांच्या बाबतीत आपण कुठेपर्यंत आलेलो होतो? 4 आकृत्या माझ्यामध्ये आपल्या झालेल्या होत्या. त्यामध्ये आपण पदार्थ कुठं असताना एफ आणि इन्फिनिटीला पहिलं, नंतर 2F वर, नंतर 2F च्या आत, नाही इन्फिनिटी पहिला, नंतर 2F च्या पलीकडे दुसरा, नंतर 2F वर आणि नंतर 2F आणि F च्या आत, हे 4 आकृती. आता आपल्याला 5वी आकृती काढायची. 5व्या आकृतीचं नाव टाका. When the object is at F1 किंवा F. When the object is at F. ही लेन्स, हे 2F, हे F, हा O, उभी रेघ, नंतर पुन्हा F आणि इकडचा 2F. बरोबर F वर पदार्थ उभा करा. त्याच्यावरचा सरळ किरण असा न्या आणि F मधून न्या पुढं. पण दिशा दाखवा. दुसरा किरण या ऑब्जेक्टच्या डोक्याला, म्हणजे एरो जिथे त्याला, आणि O ला पट्टी लावा आणि असा पुढे न्या. लक्षात आलं? म्हणजे एक समांतर किरण गेला F मधून आणि दुसरा किरण गेला O मधून. पेज नंबर 83. पेज नंबर 83 वर सगळ्या आकृत्या बघायच्या झाल्या तर मग आता ते तशा नाही आहेत आकृत्या काढलेल्या. मीच सांगायला लागलो तुम्हाला. तो तक्ता आहे फक्त टेबल नंबर 83 वर. पेज नंबर 83 वर टेबल आहे आणि वर 7.8 ची आकृती आहे. एक उदाहरण दाखल त्यांनी दिलेली आहे. पण आपल्याला त्या सगळ्या काढता आल्या पाहिजेत. आता तुम्ही जे हे 2 रेज F मधून एक आणि O मधून एक गेलाय ना, ते एक्झॅक्टली सगळ्यांना समांतर पाहिजेत, एकमेकांना समांतर पाहिजेतच. ते मागही वाढवलेत, तुम्ही नका वाढवू तरी छेदत नाहीत, पुढं वाढवले तरी छेदत नाही. व्हॉट डज इट मीन? याचा अर्थ काय? ते एकमेकांना पॅरलल जातात. कुठपर्यंत? अनंत अंतरापर्यंत, इन्फिनिटी पर्यंत जातात आणि तिथं छेदतात असं मानलं तर तिथून या मुख्य अक्षावर परपेंडिक्युलर टाकला तर केवढी उंची झाली. म्हणून प्रतिमा कशी मिळाली? रिअल मिळाली, खरी. त्या इन्फिनिटीला मिळाली कशी? इन्व्हर्टेड, उलटी मिळाली. आणि शिवाय कशी? व्हेरी हायली एनलार्ज. लक्षात ठेवा. म्हणजे प्रतिमेचं स्वरूप या केसमध्ये कसं आहे? तुम्ही म्हणाला मला प्रतिमाच मिळाली नाही, तुम्ही कसं म्हणताय? इमेजच मिळाली नाही. इमेज मिळाली कुठं? इन्फिनिटीला. जावा तिथपर्यंत. तिथं केवढी स्क्रीन लागेल विचार करा. तिथून मुख्य अक्षावर परपेंडिक्युलर टाकला तेवढी उंची, म्हणजे ती तेवढी इमेज. पण ती खरी आहे, सुलटी आहे आणि मूळ पदार्थापेक्षा अति विशालित आहे. आकृती काढली तुम्ही, खाली लिहा नेचर डॅश, प्रतिमेचे स्वरूप डॅश. प्रतिमा अनंत अंतरावर, प्रतिमा अनंत अंतरावर भिंगाच्या दुसऱ्या बाजूस मिळते. Image is obtained on the other side of the lens. Image is obtained on the other side of the lens at infinity. At infinity. Full stop. It is real, inverted. ती वास्तव, उलटी व
अतिविशालित and highly enlarged, real inverted and very highly enlarged, अति विशालित असते. आता 6वी आकृती ही खूप महत्वाची आकृती. 6वी आकृती नाव टाका. when the object is between F and O, जेव्हा पदार्थ F आणि O च्या मध्ये असेल तेव्हा. आता हा तुमचा O आहे, हे तुमचं F आहे, इकडचा 2F, इकडचा हा F, इकडे 2F आहे. ठीक आहे, त्याची काही फारशी जरूर नाही आपल्याला. आता काय करायचं माहिती का, हा जो डावीकडचा F आणि O आहे ना, याच्या बरोबर मध्यभागी अंदाज आहे असा करायचा. फार भिंगाजवळ घेऊ नका आणि फार F कडे सुद्धा घेऊ नका. साधारण मध्य असा किरण न्यायचा उभ्या रेषेपर्यंत आणि तो F मधनं गेला. लक्ष द्या आधी. पहिल्यांदा पहिला किरण समांतर आला आणि तो F मधून गेला. दुसरा किरण पट्टी कशी लावायची बघा, या एरोला आणि O ला पट्टी लावायची. थोडी पट्टी वर पण पाहिजे, थोडी पट्टी खाली पण पाहिजे. भगवान लक्ष द्या आधी, समजून घ्या. पहिल्यांदा समांतर किरण, मुख्य अक्षाला समांतर किरण F मधून नेला, एवढं आधी समजून घ्या. तुम्ही काहीच करू नका आता, हे वेगळं करा. एक समांतर किरण नेला छोटासा आणि तो F मधून गेला. दुसरा किरण O मधून न्यायचा आणि हे माग 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 वाढवायचे आणि हा सुद्धा माग 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 वाढवायचा. ते कुठेतरी छेदतातच. जिथं छेदलेत तिथून डॉटेडच प्रतिमा काढायची. ती कुठंही पडेल आपल्याला माहित नाही. काय म्हणलं मी अजून एकदा सांगतो, ज्यांना नाही समजलं त्यांच्यासाठी. हे तुमचा मुख्य अक्ष आहे, हा हे तुमचं भिंग, हे F, हा इकडचा F, इथं O आहे, इथं पदार्थ घ्यायचा आहे. त्याच्यानंतर असा पहिला किरण समांतर गेला, दिसतोय का. नंतर तो जाताना F मधून न्या. आता माझा F तिसरीकडेच राहिलाय. ठीक आहे, मी बघतो काय ते. हा F आहे. ओके, दुसरा किरण O मधून न्या. आता हे पुढे वाढवले तर छेदणारच नाहीत, कारण ते फार एकमेकांपासून दूर होत जातात. मग ते मागं वाढवा. हे दोन्ही जिथं छेदतील तिथून ही झाली प्रतिमा. सगळ्या आकृत्यामध्ये प्रतिमेला I डॅश असं लिहा, ते सांगायचं राहिलं होतं. डोक्यावर डॅश करा, असं I डॅश आणि इथं I, वर I डॅश, इथं तर उमट नाही माझं. I डॅश आणि जिथं ऑब्जेक्ट आहे तिथं O डॅश असं लिहा. प्रत्येक आकृतीत, प्रत्येक आकृतीमध्ये O डॅश आणि I डॅश लक्षात ठेवा. एरो कडं डॅश वालं आणि जिथं मुख्य अक्षावर राहते तिथं साधा अक्षर I मुख्य अक्षावर आणि एरोच्या तिथं I डॅश, O मुख्य अक्षावर आणि एरोच्या तिथं O डॅश. आता ही प्रतिमा कशी बघा, ही किरण ऍक्च्युअली गेलीत कुणीकडं, ही ऍक्च्युअली किरण पुढं खाली पुढे गेलेली. आम्ही बॅकवर्ड वाढवतोय, म्हणजे ही किरण तिथून निघाल्यासारखा भास होतोय. म्हणजे I डॅश ही प्रतिमा मी कागदावर घ्यायला लागलो तर मिळत नाही. इथं जर डोळा लावला तुम्ही, इथं जर डोळा आणला तर या डोळ्याला वाटतं ही किरण इथून निघाली, ही किरण इथून निघाली असं वाटतंय, भास आहे.
म्हणून आय आय डॅश ही प्रतिमा आभासी प्रतिमा आहे, याला व्हर्च्युअल इमेज म्हणायचं. नेचर ऑफ इमेज. नेचर ऑफ इमेज डॅश इमेज इज ऑब्टेन्ड बिहाइंड द ऑब्जेक्ट. प्रतिमा मूळ पदार्थाच्या मागील बाजूस मिळते. प्रतिमा मूळ पदार्थाच्या मागील बाजूस मिळते. ती आभासी, सुलटी आणि मूळ पदार्थापेक्षा मोठी असते. इमेज इज ऑब्टेन्ड बिहाइंड द ऑब्जेक्ट. Stop. It is virtual, virtual. It is virtual, comma, erect, erect, erect. ब्रॅकेट मध्ये अपराइट, upright. अपराइट म्हणजे सुलटी आहे तशीच सवासी. अपराइट ब्रॅकेट कंप्लीट. अँड मॅग्निफाईड किंवा एनलार्ज्ड. मॅग्निफाईड. आता आपल्याला सगळा अभ्यास हा कॉन्व्हेक्सचाच आहे. फक्त एक टॉपिक आहे, एक सोडून स्टार करा. 6च्या 6 आकृत्या आपल्या संपल्या. फक्त आता आपल्याला कॉन्व्हेक्सच्या ऐवजी आता कॉन्केव्हचं शिकायचंय. पण त्याच्या कितीही आकृत्या काढल्या तर तीच तशीच येते आकृती, कुठंही ऑब्जेक्ट असला. त्यामुळे एकच आकृती आहे. काढा, नाव टाका तिथं. अंतर्वक्र भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा. इमेज ऑब्टेन्ड बाय कॉन्केव्ह लेन्स. थोडा वेळ देतो तुम्हाला. हा प्रिन्सिपल ऍक्सिस काढा. आधी बघा मी काय करतोय. आपलं नेहमीच 0, 3, 6, 9, 12. त्या 6च्या तिथं अडीच. आता काय करायचं, इथं कर्कटकचं टोक ठेवायचं आणि इथपर्यंत पेन्सिल आणा. कुठं बघा, इथं गडद केलंय बघा मी. आणि इथपर्यंत आणा म्हणजे कच्च सगळं सांगायला लागलोय. म्हणजे त्या असं वळल ते. पुन्हा इथं कर्कटकचं टोक ठेवा आणि त्याच रेडियसने असं करा. म्हणजे तुमची आकृती छान पैकी कशी येईल. 0, 3, 6, 9 आणि इकडे 12 असेल तर 6च्या तिथं तुम्ही उभा रेषाखंड काढला 2.5चा आणि इथून असं स्लिम ट्रिम एकदम छान पैकी असं सडपातळ अंतर्वक्र भिंग काढलं. याचा F, 2F, F आणि तिकडे 2F. आतला O. बर, आता तुम्ही 2 मिनिट थांबा. लक्ष द्या, समजून घ्या. हे वेगळं आहे जरा. कसं करायचं, ऑब्जेक्ट कुठेही ठेवा. अनंत अंतरावर असू दे, 2Fच्या पलीकडे असू दे, 2F वर असू दे, 2F आणि Fच्या मध्ये असू दे, F आणि O च्या मध्ये असू दे, कुठंही असू दे. कुठंतरी काढलाय हा ऑब्जेक्ट. आपला नेहमीचा O डॅश. कसा काढलाय मी हा O डॅश? कुठंतरी घेतलाय. केवढा घेतलाय? 2 रेषांच्या उंचीचा. मुख्य अक्ष, त्याच्यानंतर एक रेख सोडली, त्याच्या वरच्या रेघेपर्यंत तो बाण आणला. आता पहिला नियम काय बघा नीट. ह्याचं जरा वेगळं आहे म्हणून सांगायला आलो. इकडे लक्ष द्या. पहिला जेव्हा एक इन्सिडेंट रे पॅरलल जातो तेव्हा तो इकडच्या F मधून जात नाही. तो या F ला पट्टी लावायची, याला पट्टी लावायची आणि पुढे न्यायचा. म्हणजे या इथं डोळा आणला तर वाटेल की इथल्या डॉटेडच्या तिथल्या Fच्या तिथून तो प्रकाश किरण निघालाय. ऍक्च्युली आडवा समांतर आलाय आणि असा गेलाय.
परंतु निघाल्यासारखा वाटतो इथून निघालाय की काय. कळलं पहिला किरण? समजून घ्या, काही काढू नका आता, लक्ष द्या. दुसऱ्यांदा काय करायचं, आता इकडे बघा, पट्टी लावायची या ऍरोला आणि इकडच्या एफ ला. कुणीकडचा एफ बघा, कुठला म्हणतोय मी एफ. बरं, एफ नसेल घ्यायचा आपल्याला, ओ घेऊ आपण. आपण काय करूया, ओ शी रिलेटेड करूया. मग काय करायचं बघा, ओ ला म्हणजे या ओ डॅशला मग आपला ऑब्जेक्ट इथं होता, मी अजून एकदा काढतो. इथला एफ, हा एफ, इकडचा दोन एफ आहे, इथं ऑब्जेक्ट आहे, तो समांतर आला आणि इथून निघाल्यासारखा वाटतोय, गेला. दुसरा किरण इथून ओ मधून गेला पुढं. आता हे छेदलेत कुठं, इथं दिसतंय का? पण एवढंच फक्त तुम्ही डॉटेड करा. इथं काय करायचं, आणि ऍरो करायचा छोटासा. कळलं? हे दिसतंय ना, ती प्रतिमा आहे बघा. पान नंबर 84 वर या, 84 वर या सगळेजण. पहिला किरण पी ए दिसतोय सगळ्यांना, तो मुख्य अक्षाला मी प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आला, तो एडी गेला, परंतु निघाल्यासारखा वाटतोय कुठून, F1 P डॅश AD असा गेला, असा वाटतो. परंतु गडद कोणता, PA आणि AD एवढंच गडद. F1A मात्र डॉटेड जोडायचा. नंतर दुसरा किरण काय, P ला आणि O ला पट्टी लावायची आणि तो गेला पुढं. परंतु तो किरण आणि डॉटेड यांचं छेदन कुठं झालंय, P डॅश Q डॅश आहे बघा. ती आपली I डॅश आहे, इमेज I डॅश. कळलं? तर ती आकृती तुम्ही काढा आता लगेच. अंतर्वक्र भिंग काढले तुम्ही. पहिला PA हा रे आडवा घ्या समांतर आणि AD न्या तिकडं, मागं वाढवा, F1 ला जोडा, पण पट्टी लावायची F1A लाच आणि मग AD पुढे जाईल. दुसरा किरण P आणि O याला लावायची पट्टी आणि तो पुढे न्यायचा. तो PO किरण जिथं छेदेल F1A ला, तिथं सुलटा ऍरो करा, उलटा नाही, तिथं सुलटा ऍरो करायचा आणि त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल, डॉटेड करा मात्र ऍरो, डॉटेड, कारण का व्हर्च्युअल इमेज नेहमी डॉटेडच असते. हा, आता तिथं लिहा, मी सांगतो ते. अंतर्वक्र भिंगाच्या बाबतीत फॉर concave lens object may be anywhere else, object may be anywhere else, ELSE, कुठेही असो, कॉमा, अंतर्वक्र भिंगाच्या बाबतीत पदार्थ कुठेही असला तरी मिळणारी प्रतिमा पदार्थाच्याच बाजूला असते. Image is always obtained on the object side. Image is always obtained on the object side. Full stop. It is virtual
कॉमा इरेक्ट ब्रॅकेट मध्ये अपराइट ब्रॅकेट कंप्लीट अँड ऑलवेज स्मॉलर दॅन द ऑब्जेक्ट. पी आभासी कॉमा सुरटी आणि नेहमी मूळ पदार्थापेक्षा लहान मिळते. इट इज ऑलवेज ऑब्टेन्ड इट इज ऑलवेज स्मॉलर दॅन द ओरिजिनल ऑब्जेक्ट. नेहमी मूळ पदार्थापेक्षा लहान असते. तो तक्ता खाली दिलाय बघा. ऍट इन्फिनिटीचं तुम्ही चेक करू शकता. ती प्रतिमा F1च्या तिथं मिळते. ती तुम्हाला ती फोकसची जी आकृती काढली ना तीच त्या ऍट इन्फिनिटीची आकृती. पण मला महत्वाची होती ती दुसरा आकडा तक्त्यामधला. 84 पान नंबरवर तक्ता आहे की नाही. दोनच आकडे आहेत बघा 1 2. त्यातला दुसरा आकडा मी तुम्हाला करून दिलाय. व्हर्च्युअल इरेक्ट अँड स्मॉलर दॅन द ओरिजिनल ऑब्जेक्ट. चला एक सोडून स्टार नवीन नाव टाका. साइन कन्व्हेन्शन्स. साइन कन्व्हेन्शन्स फॉर लेन्सेस. इथे एक शब्द ऍड करा. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स फॉर द लेन्सेस. मराठीतल्या कार्टेशियन चिन्ह संकेत. कार्टेशियन चिन्ह संकेत. आता लक्ष द्या. हे आपलं भूमितीमधलं एक्स डॅश वाय डॅश असं आपलं कार्टेशियन रेफरन्स आहे. हा याला मराठीमध्ये इंग्लिशमध्ये रेक्टँग्युलर कार्टेशियन रेफरन्स म्हणतात. मराठीमध्ये कार्टेशियन संदर्भ चौकट म्हणतात याला. आणि आपला भिंग जो आहे अर्थात पहिल्यांदा आपण बहिर्वक्रचा विचार करू. त्याचा हा मुख्य अक्ष आणि हा आहे उभी व्हर्टिकल ऍक्सिस. आता हेच उचलून तुम्ही जर कार्टेशियन वर ठेवलं. काय म्हणतोय मी खाली जी काढली ना भिंगाची आकृती ही जर मी उचलली आणि या चौकटीवर ठेवली तर ती अशी येईल. पण ती कशी ठेवायची आहे. सच दॅट हा जो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे आपला. हा जो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे तो बरोबर एक्स डॅश एक्स ऍक्सिस वर पडेल. आणि हा जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे तो बरोबर वाय ऍक्सिस वर पडेल. असं जर केलं तर पुढचं वाक्य काय आहे. जे चिन्ह संकेत आपले कार्टेशियनचे आहेत तेच चिन्ह संकेत आपल्याला भिंगाला मिळतात. म्हणजे काय आता. हा प्रिन्सिपल ऍक्सिस झाला. हा व्हर्टिकल ऍक्सिस झाला. त्याच्यावर बरोबर असा माउंट केलाय आपण भिंग की आपला जो प्रकाशीय मध्य ओ आहे ऑप्टिकल सेंटर तो कार्टेशियन रेफरन्सचा काय आहे ओरिजिन. आपला जो प्रिन्सिपल ऍक्सिस आहे भिंगाचा तो कोण आहे कार्टेशियनचा एक्स ऍक्सिस. आणि व्हर्टिकल ऍक्सिस जो भिंगाचा आहे तो आहे कार्टेशियनचा कोण आहे वाय डॅश वाय ऍक्सिस. तेव्हा आपले जे इथले कन्व्हेन्शन्स आहेत एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिसचे की इकडं +1 2 3 4 असतं. इकडं -1 2 3 4 असतं. इकडं +1 2 3 4 असतं. इकडं -1 2 3 4 खाली असतं. आहे ना आपल्या डोक्यात ते. त्या सगळ्या कन्व्हेन्शन्सचं सगळं लागू पडतं भिंगांना सुद्धा. मग आपण आतापर्यंत सगळ्या आकृत्या काढल्यात. आपण ऑब्जेक्ट कुणीकडे काढला होता डावीकडं. जेव्हा प्रतिमा मिळाली ती उलटी आभासी होती. उलटी म्हणा सुलटी म्हणा खरी वास्तव म्हणा आभासी म्हणा त्या आपल्या सगळ्या इथं मिळाल्या. समजा आपल्याला उलटी मिळाली आणि रिअल मिळाली खरी तर ती अशी आहे. जर भास होणारी असेल तर ती अशी आहे. बरोबर आहे ना. तर मग ह्याचे संकेत सगळे त्याला लागू पडतात. मग चिन्ह संकेत काय आहेत. हा जर भिंग असा घेतला तर डावीकडून उजवीकडे जी अंतर तुम्ही मोजता ती सगळी इन्सिडेंट रेच्या डायरेक्शन मध्ये मोजा. आपला इन्सिडेंट रेची डायरेक्शन अशी आहे ना. मग या दिशेमध्ये जी अंतर तुम्ही मोजता डावीकडून उजवीकडे
ती सगळी धन घ्यायची. जी अंतर तुम्ही उजवीकडून डावीकडे घेता, भले मग प्लस मध्येच आहे, इथून इथं घेता अंतर, तरी ते निगेटिव्ह. इथून इथं घेता अंतर, तरी ते निगेटिव्ह. इथून इकडे घेतलं अंतर, निगेटिव्ह मध्येच आहे ना, परंतु डावीकडून उजवीकडे चाललो हे पॉझिटिव्ह आहे. इथून मी इकडे गेलो, पॉझिटिव्ह. म्हणजे जो प्रवास तुम्ही इन्सिडेंट रे, हे बघा हा इन्सिडेंट रे आपला ऑब्जेक्टचा, मुख्य अक्षराला समांतर नेतो की नाही, त्याला इन्सिडेंट रे. मग इन्सिडेंट रे कसाही असू दे, तो इकडून इकडेच चाललाय, पण तो भिंगावर पडल्यानंतर वळेल वगैरे नंतरचा मुद्दा आहे. परंतु त्याची दिशा कोणीकडून आहे? मी किंवा तुम्ही तुमच्या माझ्या डावीकडून उजवीकडे चाललाय किरण. त्या सगळ्या दिशातली अंतर धन धरावी, प्लस धरायची. जी अंतर तुमची उजवीकडून डावीकडे चाललाय ती सगळी मायनस धरावी. नंतर जी अंतर खालून वरच्या दिशेनं आहेत, खालीच आहेत पण तुम्ही खालून वरच्या दिशेने चाललात, मग हे अंतर प्लस. कळलं? हे अंतर प्लस. इथून इथं चाललाय हे प्लस. इथून प्लस मध्येच आहात पण इथून इथपर्यंत आलात, हे मायनस. इथून इथपर्यंत आलात, हे मायनस. मायनस मध्येच आहात, इथून इथं आलात, मायनस. म्हणजे कुठलंही आपण ह्याच्यामध्ये केलेलंच आहे की, फिजिक्स मध्ये बघतोच की, ग्रॅव्हिटेशनल फोर्स मध्ये खालून वरची जी गती ती दॅट इज टेकन ऍज, म्हणजे अपवर्ड मूवमेंट इज टेकन ऍज पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड मोशन इज टेकन ऍज निगेटिव्ह. मग आता मला सांगा, आपल्याला डोक्यात कन्व्हेन्शन निर्माण झाले तसं मागू थोड्या वेळ. आता हा भिंग आहे, ही भिंगाची उंची आहे समजा पी. भिंगाची उंची म्हणल्यानंतर माझी उंची तुमची उंची कशी मोजतो आपण? खालून वर मोजतो आपण, पायापासून डोक्यापर्यंत. डोक्यापासून पायापर्यंत मोजत नाही. मग ती उंची नेहमी प्लसच घ्यायची. कळलं? ऑब्जेक्ट जर आपल्याला इमेज अशी देत असेल तर ही इमेजची उंची क्यू आहे समजा, ती नेहमी निगेटिव्हच येणार. किंवा जर उलटी प्रतिमा मिळाली, प्रतिमा अशी मिळाली तुम्हाला, तर याची उंची क्यू विल बी प्लस. कारण का कशी आहे? सुलटी प्रतिमा आहे. पुढं तुम्ही सगळी अंतर ओ पासून मोजणार. आता ऑब्जेक्ट कुठं ठेवला? इकडं. इकडून इकडं अंतर ओ ऑब्जेक्ट पर्यंत. तुम्ही म्हणायचं ऑब्जेक्ट आणि ओ मधलं अंतर ते समजा यू आहे, पण ते यू कसं आहे? ऑब्जेक्ट पासून ओ पर्यंत नव्हे, ओ पासून ऑब्जेक्ट पर्यंत. मग हे नेहमी निगेटिव्हच असणार. जर प्रतिमा इथं मिळाली आहे, ही आहे प्रतिमा समजा, तर तुम्ही ओ कडून इकडे चाललाय, म्हणजे व्ही म्हणजे हे इमेज डिस्टन्स आहे, दॅट इज ऑलवेज पॉझिटिव्ह इफ इट इज इन्व्हर्टेड इमेज. पण आता ही इमेज असेल तर इकडून इकडे चालला, इथं व्ही कसा असेल? निगेटिव्ह. फोकल लेंथच्या टॉपिकच्या वेळेस मी सांगितलं, बहिर्वक्र भिंगाचा फोकस इकडून रे आला तर हा फोकस आहे एफ, मग हे अंतर काय झालं? प्लस. इकडून रे आला तर हे आहे, पण आपण इन्सिडेंट साइड हीच मानतो, त्यामुळे तो प्रश्न घ्यायचाच नाही. म्हणजे बहिर्वक्र भिंगाचं नाभी अंतर एफ हे ऑलवेज पॉझिटिव्ह. परंतु हेच भिंग जर अंतर्वक्र असेल तर इकडं एफ आहे, समांतर किरण अशी आल्यानंतर ती अशी जातात, पण ती इथून निघाल्यासारखी वाटतात. मग हे अंतर ओ पासून इकडे आहे, म्हणून ते नाभी अंतर काय आहे? निगेटिव्ह. तेच सगळा उहापोह केलेला आहे पान नंबर 85 वर. काय बघा, अकॉर्डिंग टू द साइन कन्व्हेन्शन, कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन, द ऑप्टिकल सेंटर ओ इज टेकन ऍज ओरिजिन. ओरिजिन कुठला? कुठला ओरिजिन? एक्स वाय प्लेन मधला, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस करतो तिथला ओरिजिन. आणि आपला भिंगातला कोण आहे तो? ओ, ऑप्टिकल सेंटर. द प्रिन्सिपल ऍक्सिस इज द एक्स ऍक्सिस ऑफ द फ्रेम ऑफ रेफरन्स. कार्टेशियन संदर्भ चौकट म्हटलं ना मी. रेफरन्स म्हणजे संदर्भ, फ्रेम म्हणजे चौकट. द साइन कन्व्हेन्शन्स आर ऍज बिलो.
की हे 5 आकडे पाठच पाहिजेत आणि त्या 2 आकृत्या साईडला डाव्या बाजूला आहेत बघा 2 आकृत्या साइन कन्व्हेन्शनच्या खाली पिवळा भाग काढायच्याच आहेत आणि ते आहे तसं लिहायचंय. पहिल्याकडे काय बघा, द ऑब्जेक्ट इज ऑलवेज प्लेस्ड ऑन द लेफ्ट ऑफ द लेन्स. आपला हा भूमितीतला फिजिक्स मधल्या भूमितीमधला कन्व्हेन्शन आहे. आपण कधीही ऑब्जेक्ट इकडच मानणार, मग तो कुठे असेल, एफच्या आत असेल, F2F मध्ये असेल, 2Fच्या पलीकडे असेल, इन्फिनिटीला असेल. ही आपली सगळी ऑब्जेक्ट साइड आहे आणि इकडची सगळी कुठली आहे, इमेज साइड आहे. आता कधी कधी इमेज इकडे पण मिळते, तो नंतरचा मुद्दा आहे. पण आपलं कन्व्हेन्शन काय, संकेत आपण भिंगाच्या डाव्या बाजूलाच आपण नेहमी ऑब्जेक्ट ठेवणार. ओके. पुढे दुसरा आकडा काय म्हणला बघा, त्याच्याच पुढं पहिल्या आकड्यातच, ऑल डिस्टन्सेस पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस आर मेजर्ड फ्रॉम ऑप्टिकल सेंटर. जी अंतर तुम्ही मुख्य अक्षाला पॅरलल मोजता, म्हणजे इथं ऑब्जेक्ट आहे, ओ पासून इकडे चालला, लेफ्टला चालला निगेटिव्ह, ओ पासून इमेज कडे चालला, जी आडवी अंतर घेतात ती सगळी ओ पासून मोजायची. व्हर्टिकल अंतर तुम्ही रेफरन्स ओ पासून धरून वाय ऍक्सिस वरचा खालचा त्याला घेऊ शकता. दुसरा आकडा, द डिस्टन्स मेजर्ड, डिस्टन्स ड झालंय, डी खोडा, डिस्टन्स मेजर्ड टू द राईट ऑफ ओ, ओच्या उजवीकडे जाणारी अंतर सगळी पॉझिटिव्ह, while those measured to the left of the O are taken to be negative. तुमच्या ओ पासून लेफ्टला, तुमच्या डाव्या हाताला जर चालला तर ते सगळं निगेटिव्ह. डिस्टन्सेस परपेंडिक्युलर टू द प्रिन्सिपल ऍक्सिस अँड अबव इट आर पॉझिटिव्ह. वरच्या दिशेनं पॉझिटिव्ह, खाली निगेटिव्ह. परपेंडिक्युलर टू प्रिन्सिपल ऍक्सिस अँड बिलो इट आर निगेटिव्ह. द फोकल लेंथ ऑफ द कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड फोकल लेंथ ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज ऑलवेज निगेटिव्ह. बहिर्वक्रभिंगाचे नाभी अंतर धन आणि अंतर्वक्रभिंगाचे नाभी अंतर ऋण असते. ब्रेक करतो, लेफ्ट एंड करतो आणि 2 मिनिटात लगेच येऊ.